नमस्कार पाहुणे मंडळी, आम्ही बाहमनताल गुळूंचे या ठिकाणी कोळपे आणि दगडे यांच्या लग्न सोहळ्याला बाहमनताल या ठिकाणी आम्ही लग्नाला आलो होतो. आमच्या नजरेत आले मानवर पाहुणं, मोठे पाहुण्यांच्या मंडपामध्ये गप्पा चालल्या होत्या. नवरा नवरीला हळद लावायला सुरुवात मात्र झाली. हळद लावण्याचा आनंदच वेगळा. आमच्या आईने सुधिक नवरदेव नवरीला हळद लावली. आपल्या नटलेल्या नवरदेवाच्या कुलवऱ्या त्यांनी पण नवरदेव नवरीला हळद लावली. हळद लागली. कर्नलवाडीच्या सरपंच मॅडम आणि आमच्या मंडळी यांनी पण हळद लावली. इकडं बघा ना, कसला धिंगाणा चालला एकमेकीला हळद लावायला. आणि हळद लावायचा म्हणजे आनंद हा लग्नातला वेगळाच असतो. आणि खरंच ह्यालाच म्हणतात हळद. अशी हळद लावली पाहिजे. नवरीने नवरदेवांच्या गालाला हात लावला की राव हळदीचा, पण नवरदेव लयच लाजल्यागत करतात राव. लग्नाची मेन माणसं म्हणलं ना, वरबा पण वारमाय त्यांना झाला की राव पोशाख. सोयरं पाहुण्यांनी एकमेकांचं पोशाख घेऊन खांद्यावर टायल डोक्यात टोपी घालून त्यांनी आपला मान स्वीकारलेला आहे. लग्नामधला महत्वाचा विषय म्हणलं ना, देवीचं जकीर हे केल्याशिवाय लग्नाला मान्यता नाही असं म्हणलं जातं. म्हणून ह्या सवासनी बसून नवरदेव नवरीला पाया पडत सवासनीकडून एक पोळी घेऊन आपली भिक्षा पूर्ण करावी लागते. तेव्हाच आपल्या लग्नाला मान्यता दिली जाते असं म्हणलं जातं. नवरदेव बसले घोड्यावर, घोड्याने केल्या टांगड्यावर. काय घोडा नाचत होता दोन पाया. नवरदेवाला वाटलं असेल तिच्या आयला अवघड हे नवरदेव व्हायचं, पण सोपं नाही. घोडा पण गादा गादा नवरदेव हलवत होता. कारण त्या घोड्याचं नाव होतं बादल. म्हणतात घोडा लय जोरात नाचतो असे लोक जरा लग्नात चर्चा करत होती. आणि घोडा असा त्या वावरात नाचत होता कारण सगळी खाली मातीच होती. कारण माती अशी घोडा त्या मातीत रवायचा. आजूबाजूला बसलेले आपली नातलग लोक घोडा कसा नाचतोय ती एकदम शांत बसून बघत. सनईचा आवाज, ढापड्याचा आवाज आणि ताशाचा आवाज, ह्या तिन्हीचा आवाज मिळून घोडा असा मान हलवत नाचत होता. घोड्याने परत दोन्ही पाय वर केलं आणि नवरदेवाला पका घामच पडला. काय सांगायचं, भीती वाटायची हो. घोडा कसा नाचत होता, पडायची मला खूप भीती वाटायची. आणि बघणारी सांगायची घोड्यावाल्याला की घोडा तुम्ही जोरात नाचवा, नवरदेव गदा गदा हल्ला पाहिजे, असा घोडा नाचवा. हल्ला का मी घाबरून जायचो आणि घोड थया थया नाचायचं. ताशा रत्ताडांग 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 आवाज निघायचा आणि घोड तसंच मान हलवायचं. मला राव लयच भीती वाटायची. असं वाटायचं परत दोन्ही पाय वर करतं की काय, त्याची मला भीती लय वाटायची. नवरदेवाच्या घोड्या पुढं लागला की कुलवरा उड्या मारायला चांगला उड्या हाणत होता. नवरदेव चालले आपल्या मारुतींच्या दर्शनाला आणि आपली ही सगळी मंडळी आता वाजत गाजत मारुतींच्या दर्शनाला जायचंय. लागला लळा ग सांगू कोणा ग, या गाण्यावर सगळी नाचत होती. खरंच तुला सांगतो मी माझी चिमूग, कापसावानी गाल तुझं मऊ मऊ ग, कापसावानी गाल तुझं मऊ मऊ ग. ह्या गाण्याच्या तालावर सगळी नाचत होती आणि सगळ्या आपल्या नाचण्याच्या बहानात होती. नवरदेव घोड्यावरून उतरून देवांचं दर्शन करतात आणि माग त्यांच्या चिकटून त्यांच्या दोन कुलवऱ्या ह्या ठामच त्यांच्या बरोबर होत्या. मागणं दुसरं नवीन एक कुलवरं पाहुणा आलं, कुलवरीला हळदच तोंडाला चोळली राव. काय अशी हळद चोळली काय, त्यांनी हळद चोळून गेलं पळून तिथनं. भटकंती यूट्यूब चॅनलचे रील स्टार
ते पण लग्नात उपस्थित होते. हा सगळ्यात महत्त्वाचा विषय वर वावळणी. नवरीच्या मावळण्या आल्या की वर वावळणी द्यायला. वर वावळणी काय असेल ती नवरदेवांनी घ्यायची आणि त्यांना एक साडी द्यायची. हा रीतिरिवाज नवरदेवांनी पूर्ण केला. लग्न लावण्याचं टायमिंग झालं होतं आणि आपली सगळी लग्न लावणारी मंडळी अख्खी मंडपामध्ये बसून नवरदेव नवरी येण्याची वाट पाहत सर्व बसले होते. नवरदेव नवरी यांना वाजत गाजत स्टेजवर आणण्यात आलं आणि काय आपली अक्षदा टाकणारी मंडळी त्यांच्या अंगावर अक्षदा टाकत होती. आता लग्न लावण्याचं टायमिंग झालं आणि ब्राह्मण काकांनी नवरदेव नवरीच्या हातामध्ये हार दिला. मग झाली ना राव मंगलाष्टिकेला सुरुवात. मंगलम शुभमंगल सावधान तहताचा पर दोन्ही डोळ्यांचा जब खाली वर होतो तुला ही शेवटची मंगलाष्टिका. शुभमंगल सावधान. नवरदेव नवरीने एकमेकाच्या गळ्यामध्ये हार घालून विवाह बंधनामध्ये अडकले. त्यांचा पुढील संसार हा सुख आणि समृद्धीचा हो, हीच आमची ईश्वर प्रार्थना असेल. नवरदेव नवरीच्या लग्नासाठी एक मदत म्हणून आहेर स्वीकारला जात आहे. बबई साधू टकले यांच्याकडून नवरदेव कोळपे यांना 500 रुपये आहेर करण्यात आला आहे. लग्नातला महत्वाचा विषय म्हणला ना, पहिलं जेवण. आणि जेवण केलं तरच खरं म्हणायचं लग्न झाल्यासारखं वाटतं. आणि सगळे आपली नातलग सगळे अख्खे महिला पुरुष सगळे एकत्र जेवायला बसले. आणि बघा ह्या मंडपात कशी पंगत बसली आणि कसं चांगलं दिसतंय. सगळे जेवायला बसले आणि सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की त्यांनी जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. खरी लग्नातली शोभा म्हणलं ना मामा आणि मामी. त्यांनी नवरदेव नवरीचे पाय धुवून पुसून त्यांच्या पायाची पूजा केली आणि त्यांनी कन्यादान पूर्ण केले. नवरदेवांनी आपल्या नवरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून त्यांनी आपल्या पत्नीचा स्वीकार केलेला आहे. पुढील संसाराचा गाडा त्यांना एकमेकाच्या विचाराने चालवायचा आहे. कोळपे दगडे यांचा शुभविवाह लग्न सोहळा आज संपन्न झालेला आहे. आपण असेच पुन्हा भेटूया अशा नवीन एका लग्न सोहळ्यामध्ये. नमस्कार. जय महाराष्ट्र.